नमस्कार कोल्हापूरकर, कशा आहात? मस्त मजेत ना? आय होप मस्त मजेत आनंदीच असेल. घरात बसून बसून इतकं बोर झालं ना की रोज विचारायचं काय करायचं. तर मी आज ठरवलं काय, मम्मीला आवरायलाच पाहिजे. घरात बसून मी सुद्धा आवरली नव्हते ना, मम्मी सुद्धा आवरली होती. तर मग कसं बसं मम्मीला मी कन्व्हिन्स केलं होतं की प्लीज मम्मी, प्लीज प्लीज. कारण मम्मीच्या चेहऱ्यावरती काही अप्लाय करायचं म्हणजे इतकं टेन्शन असतं ना, बापरे बाप. तर ना तरी मी चला मम्मीनं हो बोलली. मी पटापट गळ्यातल्याचं त्यांनी सेट बनवला व्यवस्थित. साडी तर मम्मीनं स्वतःच नेसली. मम्मीला म्हटलं तू साडी नेसून घे, तोपर्यंत मी ज्वेलरी काय काय तू घालणार आहेस ते मी काढतो. आणि हे जे पूर्ण ज्वेलरी आहे ना ते मी म्हणजे डिसाईड केलेलं आहे. साडी, ब्लाऊज अँड अदर थिंग्स सगळे आहेत ते मी डिसाईड केलं आहे. मग आज म्हटलं चला चान्स मिळाला आहे तर मौके को चौका मार देते असं म्हणून चालू केलं. आणि मग फर्स्ट ऑफ ऑल मी कॉम्पॅक्ट पावडर घेतली आणि माझं इतकं म्हणजे स्लो व्हिडिओ होत होता ना, त्यामुळे थोडीशी स्पीड वाढवलेली आहे. तर मी पहिलं कॉम्पॅक्ट पावडरना व्यवस्थित लावून घेतले. अगोदर मम्मीच्या चेहऱ्यावरती इतके असे स्पॉट्स झाले होते ना, त्यानंतर ब्रश फिरवल्यानंतर इतकं पेन होत होतं, म्हणून मी ना एकदम लाईट फिरवत होते. मला इतकं टेन्शन होतं की मी आज इतकं सारं काय मम्मीच्या चेहऱ्यावरती लावणार आहे. तर त्याच्याने अजून काय उठलं तर ते माझ्यावरती नाव येईल. ऑलरेडी उठलेलं आहे आणि परत येईल की हिने माझा मेकअप केला त्यामुळे सगळं झालं. तर मी नंतर मेकअप बॉक्समधलं थोडीशी जी पावडर असते ना ती घेतली. तर व्यवस्थित तिलासुद्धा ब्लेंड करून घेतलं आणि ते बरोबर जे पुरं उठलात ना गालावरती उठले तेव्हा मला ते ब्रश व्यवस्थित यूज करताच येत नव्हते. आणि मम्मीच्या चेहऱ्यावरती मी फाउंडेशन यूज केलं नव्हतं, म्हणजे मी काढून ठेवलं होतं करायचं म्हणून, पण मम्मी नको बोलली फाउंडेशन, कारण चेहरा माहिती आहे ना दुखा कसा झाला. तर नंतर मी वेगवेगळे जे ब्लेंडर वगैरे होते ना ते यूज करून व्यवस्थित ब्लेंड करत होते. ब्रशला तर ते ब्लेंड होत नव्हते त्या स्पॉट्समुळे. तर म्हटले पहिला ह्याच्यानं स्पंजनं करून घ्या. तर परत ते याने कॅन्सल केलं. मग नंतर ब्लेंडर घेतला. ब्लेंडरनं थोडं पेन होत होतं, तर असू द्या म्हटलं, पेन झालं तर झालं पण व्यवस्थित मेकअप व्हायला हवा ना. तर व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घेतला. मग माझा हा व्हिडिओ खूप मोठा होणार होता जर मी स्पीड वाढवली नसते तर. आणि मम्मीची आमची इतकी मध्ये बडबड, हे लावू नको, ते करू नकोस, ते हेला करू नको, ते अरे बाबा इतके रेस्ट्रिक्शन असतात ना. आता हे लावतंय सुद्धा एका वेळेला व्यवस्थित लावा, तिकडे असं होईल बघ. खूप म्हणजे माझं डोकं खाल्लं अक्षरशः मम्मीने. म्हणजे इतके प्रश्न विचारले, प्रश्न बाकीचे इतके, हे असंच का करतेस, अजून जरा डार्क कर, हे तर व्यवस्थित दिसत नाही आहे, ह्या ते. तर मी म्हटलं मेकअप आर्टिस्ट असेल ना ती पळून जाईल म्हटलं तुझा मेकअप करताना. माझा लुक बघा पूर्ण असं वेगळाच काहीतरी. तर मी जरासुद्धा आवरले नव्हते. मी आंघोळ करून जे केसवरती बांधले होते ना तसेच मम्मीचं मेकअप करायला घेतलं. मी म्हटलं मी काही आवरणार नाही आहे, आणि माझा बिलकुल मूड नव्हता. मी ना काय केलं, जे काजळची डबी होती ना त्या एका ब्रशला असं लायनर लावतो ना त्या टाईपमध्ये लावलं आणि त्याला ब्लेंड केलं. त्यात म्हणजे स्मोकी टाईपमध्ये मी ना आईज केलं. तर एका आईजला मी जरासं फेंट लागलं आणि दुसऱ्या आईजला इतकं परफेक्ट लागलं ना. मग मला नाही इकडे तिकडे सारखी फिरत होते मी. बघा इतके असं ते 100दा मी इकडून तिकडून फिराले असेल. आणि आजचा मम्मीचा लुक इतका मस्त येणार होता ना आयुष्य. मी सुद्धा विचार केला नव्हता की मी इतका मस्त मेकअप आणि हेअरस्टाईल करेन. हेअरस्टाईलचा तर मी बिलकुल विचार केला नव्हता की काय करणार आहे. आणि जे पण मी यूज करत होते ना सामान ते मम्मीच्या हातावरती ठेवत होते. तर मी ते स्मोकी आईज केल्यानंतर ना हायलायटर टाईप ना एक मतलब काय म्हणतात गोल्डन कलरचं आहे ते मी यूज केलं. गोल्डन अँड कोणता कलर आहे असं म्हणजे रेडिश कलरमध्ये असतात ना ते यूज करून एक मस्त स्मोकी आईज आणि एकदम ब्लिंकिक हे बनवलं. भारी वाटत होतं एकदम ते. मग जे खाली जे जे स्पॉट्स खाली पडतात ना मग ते पुसून घेतलं व्यवस्थित रुमालने. आता हे दुसऱ्या बाजूला करायचं होतं. आणि मी थोडीशी पावडरसुद्धा तिथं अप्लाय केली कारण ते पडलं होतं ना खाली सगळे मग ती चकमक, त्यामुळे मी पावडर अप्लाय करून व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. आणि मागे बघाल तर तुम्ही आज म्हणाल पिंक कलर कसा काय, तिथं ब्ल्यू होता. तर ती माझी आता स्टडीज प्लेस बनवलेली आहे कारण स्कूल चालवणार आहे तर स्टडीज खूप करणार आहे. त्या मी ना तिथं पिंक कलर मारून घेतला आहे माझ्यासाठी. आणि मग आता मी स्टडी टेबल किचनमधलं सुद्धा तिथे आणून ठेवलं आहे की मी इथे या स्टडी टेबलवर बसून मस्त अभ्यास करावी. तेव्हा मम्मीने इथं मला टेबल अरेंज करून दिलेलं आहे. थँक्यू मम्मी. आणि मम्मीच बघा किती बडबडतं याच्यामध्ये नुसतं, अगं हे चुकलं बघ, हे चुकलं बघ.
आणि मम्मीचा मी जो आज गळ्यातला तो सेट बनवला आहे ना, तो असं वाटतं की मी पूर्ण तो सेटच आणला आहे. मस्त एकदम भारी दिसत होतं. आणि तुम्हाला मेकअप काहीच दिसणार नाही आहे, कारण मम्मी खूप लांब बसली आणि कॅमेरा खूप लांब सेटअप केलेला मी, त्यामुळे थोडंसं मम्मी जेव्हा फ्रंटला येईल ना तेव्हा दिसेल. आता हे मस्त लावून घेतलं आणि माझ्या डोळ्यांचंच करण्यात खूप वेळ गेला आहे, कारण एकाचं डार्क झालं होतं, एकाचं फेंट झालं होतं, तेव्हा मला खूप इथेच वेळ लागला. मम्मी म्हणत होती काय बाई तू इतका वेळ लावतेस, आणि बघा किती हलते माहिती आहे, सारखी एकदा पुढे होणार. आणि जेव्हा मी डोक्यावरती हात ठेवते ना, अरे डोक्याचा हात का खूप ओझं होतं आहे, कारण थोडीशी आजारी आहे मम्मी. त्या दिवशी गावी गेली ती, तिथून येताना थोडी भिजून आली, थोडी नाही म्हणजे पूर्ण भिजूनच आली बसमधून, त्यामुळे थोडीशी तब्येत डाऊन होती मम्मीची. मम्मीचा चेहरा पण बघू शकता एकदम डल झाला होता त्या तब्येतीमुळे. मग डोक्यावरती मी ओझं ठेवते असं म्हणजे हात ठेवला तरी तिला ओझं वाटत होतं मम्मीला. तर आता मी म्हटलं थोडंसं ब्लश लावून तुला इतकी भीती वाटत होती. आणि त्यात आमच्या मॅडमला नखरे बघा, जर असं काय थंड देशील का, थोडंसं काय हे देशील का. मग 7 अपची बॉटल होती फ्रीझरमध्ये, मग मी तीच आणून दिली, तर याक करते आणि वरून तिला. मग मी ब्लश लावत होते, मी लावणार नव्हतं म्हणजे मम्मी नको बोलत होती मला लावायला, कारण ते थोडेसे पेन होतात म्हणून म्हटलं ठीक आहे थोडंसं लावते, म्हटलं थोडंसं, तर ठीक आहे बोलली. मग नंतर ना एक इतका मोठा घोळ झाला आमचा, आई शप्पथ. त्याच्यावरनं तर मी इतका हसले आई एक कारण नाही ते का, मी जे हे बघा मस्त मेकअप झाला आहे वा. आणि जेव्हा मी टिकली लावली होती ना मम्मीला, तर मी टिकली आता ही रेड कलर पहिला व्यवस्थित जी टिकली ऑलरेडी होती ना ती व्यवस्थित लावली. आणि गंधेनं ना मी चंद्रकोर बनवणार होते, ते गंध थोडंसं सुकलं होतं, थोडंसं ओलं होतं, त्यामुळे ना ते एकदम परफेक्ट झालंच नाही. मग नंतर मी काय केलं म्हणजे पहिलं हे बघा मी कसं लावलं, हे लावताच येत नव्हतं मला, जरा पण लावता येत नव्हतं. तरी मम्मीला वाटत होते की काहीतरी चांगलं करते, पण इतकं बेकार झालं होतं ना ते. मी इतकी हसले ना, ते बोलले ना आई अंबाबाईचा उदो असं झालं होतं मम्मीची ती टिकली. तर थोडंसं व्यवस्थित करून कितीदा मी ट्राय केले इकडे तिकडे, आणि जे टिकली लावायचं होतं ना तेच खाली पडलं वा. मग त्याच्यानंतर मी एक सेफ्टी पिन घेतली आणि त्या पिनला असं लिपस्टिकमध्ये डीप केल्यासारखं केलं, म्हणजे ब्लेंड केलं त्याच्यामध्ये, आणि मग चंद्रकोरसारखं असं अप्लाय केलं, आणि जे त्याची वाट लागली आणि ती लिपस्टिक पसरते यार. आणि हे बघा ही शप्पथ, आता मी इतकी हसते ना, अरे रे इतक्या जोरात हसले मला कंट्रोल होत नव्हते की मम्मीला बघितल्यानंतर जे मम्मी दिसत होती आई शप्पथ. आणि मी त्याच्यावरून आणि कलाकारी करतेच, थांबत नाही आहे, ते चालूच आहे. मम्मी पण हसली बघा, मी ते बोलले ते आई अंबाबाईचं. तर हे बघा ते चंद्रकोरचा चंद्र पण झाला नाही सरळ ते. मग म्हटलं काय थोडंसं परत काहीतरी जुगाड करून एक टिकली खाली लावूया, ते असे दिसत. तुम्ही जर लाईव्ह पाहिला असेल ना म्हणजे डायरेक्टली, तर इतकं हसायला आलं ना मला अक्षरशः कंट्रोल करता येत नव्हतं. तर मी खूप जोरात हसत होते. तरी मी माझे प्रयत्न सोडले नाही मी माझे व्यवस्थित करण्याचे, मला हसू थांबता येत नव्हता. तर मी काय केलं, तिन्ही टिकली ज्या होत्या ना त्या काढल्या, आणि मम्मीची सारखी केस मध्ये येत होते, आणि जे मी तिन्ही टिकल्या काढल्या आणि एक हँकरचिप घेतला, हँकरचिपला थोडंसं ओलं केलं, आणि ओलं केल्यानंतर मग मम्मी म्हटली जा थोडंसं धुवून त्याला ओलं करून नंतर. मग आल्यानंतर ना व्यवस्थित त्याला पुसायला बघत होते, मी दाबून पुसले असते तर मम्मी ओरडली असती. ते मम्मी म्हटली आण बाई मीच पुसतो. मग काय बाई तू, मम्मी मलाच वरडायला लागली काय करतेस तू. मग थोडंसं राहू दे म्हटलं, ते चंद्रकोर बिंद्रकोर नकोच, साधी पण टिकली ग्रीन कलरची एक लावूया. हां मस्त अशी ती छान दिसत होती, बास म्हटलं काही प्रयोग नको करायला. अगोदर एक प्रयोग आमचा फेल गेला, तर नकोच म्हटलं. मग शेवटी मी एक ती लावत होते की नजर नको लागायला, ऑलरेडी आजारी पडली. त्याला काही हे नको हे आहे माझं ऑलरेडी तिथं, म्हणजे ऐकायचं नावच घेत नाही काही. तर म्हटलं प्लीज जरा लावू दे चला. मग नंतर लिपस्टिक ऑलरेडी लावली होती मम्मीने थोडी, पण ती व्यवस्थित लागली नव्हती. मग मी परत अजून त्याच्यावरची थोडीशी व्यवस्थित लावली, जास्त इतकं पण परफेक्ट केले नाही. मग मम्मा करायला लावलं, आणि मम्मीचं जो हार साडीमध्ये अडकलं. आता मी इतकी कन्फ्यूज झालेली की हेअर्सचं मी काय करणार आहे. तर मी बिलकुल जरा पण ना 1% सुद्धा मी विचार केला नव्हता की मी असं काय करणार आहे. मी बन घालणार आहे हे मला माहीत होतं,
पण मी असं काय करणार आहे ते मला पण बिलकुल माहीत नव्हतं. मग मी काय केलं, एक मागे पोनी घातली आणि म्हणजे पुढे 2 असे विंग्ससारखं काढले मोठे मोठे. मागे एकदम परफेक्ट वेणी घातली आणि ऑइल थोडंसं लावलं होतं मी. म्हणजे पहिला पोनी घातल्यानंतर ना मी थोडं ऑइल लावलं, की कारण मम्मीची केस पण थोडे सिल्कीच आहेत, त्यामुळे आणि केस निघणार सारखे सारखे, मग ते सारखी वेणी घालता येणार निघतील. तर मग मी विचार केला काय की थोडंसं ऑइल, तर मी इथं आल्मंड ऑइल घेतलं होतं, त्याला व्यवस्थित रफ करून जास्तच सांडल्यामुळे मी माझ्याच डोक्याला लावलं आणि थोडं थोडं दोन्ही साईडला ज्या पार्टिशन केलं होतं तिथे लावलं आणि मागच्या साईडला पोनीला लावलं. मग मी पहिला जे पुढं जे केस घेतले होते ना त्यातनं विंग्स पहिला थोडे काढले आणि मग मी पोनी घालायची, मतलब जे काय म्हणतात तर वेणी असते ना ती टाईप घालायला. मी पहिला असं रोल करणार होते, त्याच्यानंतर म्हटलं नको थोडासा वेणी घालूया आपण पटापट आणि खाली अडकले होते केस, वाचले, मम्मीला कळालं नाही. तरी मम्मी इतकी हलवत होती ना, एकदा पुढे बघा पुढे मागे. मी इतकी चिडलेले माहिती आहे, काय तुझं चालू आहे म्हटलं, एकदा पुढं करते एकदा मागं होतेच. आणि फर्स्ट टाईम मम्मीने असं ना फोडून असं भांग पाडून अशी बन घातलेलं आहे, कारण मम्मी कायम असं नॉर्मल बन घालते. मी म्हटलं आज जरा असं वेगळी स्टाईल करूया, मम्मीला असे ना असं भांग पडलेलं आवडत नाही. मी म्हटलं असू दे एकदा ट्राय केल्याशिवाय कसं समजणार आपण कसं दिसतोय ते. तर मम्मी इतकी बडबडत होती, पुढं होत होती मागे सारखे आणि त्यात मम्मीला झोप येत होती, कारण मम्मीनं गोळी खाल्ली होती ना जेवण, त्यामुळे मम्मीला येत होती झोप. म्हटलं नाही झोपायचं नाही. ते इतकी पिन लावल्यात नाही ते, कारण मम्मीचे आमचे स्टेप कट मारलेले आहेत, त्यातनं इतके केस बाहेर येतात. तरी मग मी काय केले, परत त्या पोनीमधून 2 पार्ट वेगळे केले आणि एक पार्ट असं पुढं मम्मीला पकड म्हणून सांगितलं आणि असे त्या पार्टलाच ना असं रोल केलं. परत तो पुढे दिला आणि दुसऱ्यावाल्याला तसं सेम केलं आणि मग मी ते बन टाईप असं व्यवस्थित बनवून गोल गुंडाळलं. नशीब माझं की ते बन व्यवस्थित बनलं, कारण मम्मीची केस असे स्टेप कटमुळे ना असे आगळे वेगळे कसे पण आहेत ना, तर मी कशी करून ते लावला बाबा. इतका मला त्रास होता त्या बनमुळे. तरी माझा फर्स्ट अटेम्प्टमध्येच तो पहिला जरा चुकला, पण सेकंड अटेम्प्टमध्ये माझा परफेक्ट बसलं. आणि मम्मीचं बघा ना, एकदा पुढे होते एकदा मागे होते एकदा पुढे. मी अक्षरशः कंटाळलेले. मम्मी म्हटलं हलू नकोस बाई प्लीज. आणि खरोखर मम्मीचा लुक आजचा इतका मराठमोळा एकदम मस्त एकदम दिसत होती ना, ही शपथ मी स्वतःसुद्धा एवढे आवरले नसेल फर्स्ट टाईम. आणि मम्मीनं मला चान्स दिला की मम्मीला आवरायचं होतं, कारण मम्मी कधीच माझ्यावरती अशी देत नाही मला चान्स, रिस्क घेतच नाही मम्मीला वाटतं का मला एवढं जमणार आहे. तरी आज जरासं मम्मीला वाटत असेल की हां जरा आता करू शकते, काय तर देऊया आपण चला. नंतर एक गजरा घेतला, तर एक तो मम्मीला वाटलं की छोटा आहे, मग ती काय 2 गजरे घेतले. एकाच गजऱ्याला रेड कलरची फ्लावर होते. मग मी काय केलं, असं त्याला रोल असं मिक्स केल्यानंतर ते मस्त दोन्ही एकमेकात असं अडकले होते, ते मस्त वाटत होते. नंतर पिनअप करून व्यवस्थित त्याला लावून घेतलं आणि ते केस लावताच इतके बाहेर येत होते ना, तर मी पहिला ऑइल लावणार होते, पण म्हटलं ऑइल लावल्यानंतर परत मम्मीला केस धुवायला लागतील, अगोदर सर्दी झाले, त्यामुळे म्हटलं थोडंसं कमीच ऑइल लावेन. आणि ना मधी मला असं एक फ्लावर होतं ते लावायचं होतं, पण ना ते वरती झालं आणि थोडं, आणि ते आत पूर्ण लागत होतं मम्मीला. म्हटलं असू दे, जसं झालं आहे तसं राहू दे. मग पुढचे जे विंग्स होते ना थोडंसं त्याला टाईट करून व्यवस्थित कर्ल टाईप केलं. मस्त वाटत होते, एकदम ब्राईट दिसत होते मम्मी. तर ते साखरपुड्याचा लुक करतात ना त्या टाईपने ती दिसत होती. आणि पहिला मम्मीला असं वाटत होते काय करेल पोरगी, काय करेल. आणि जे नंतर ना मम्मीला, आणि मी ना ते काय बोलतात मला नाही माहिती आहे, असं इयरिंग्समध्ये घालून असं अडकवतात ते. मम्मीला पहिला वाटत होतं की आता ही पोरगी वाटोळं करते. नंतर म्हटलं थांब ग लास्टला बघ की, आता जरा मम्मीला हां येते सोडा, हिला येते. नंतर हे जे काय बोलतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मला याचं नाव नाही माहीत. तर हे आहे ना व्यवस्थित बनमध्ये व्यवस्थित अडकवलं. हे मी विसरले होते घालायचं, तरी म्हटलं व्यवस्थित घालून घेऊ, तर मी घातलं ते.
आणि हा आहे मम्मीचा फायनल लुक. एकदम मस्त हिरो येते ना, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. तर बनते बघा, इतका मस्त दिसत होता ना, वाव. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब.